हॅलो सुवर्णमयी, आपल्याला खास करून मुलींना लहानपणापासून हे शिकवलं गेलेलं असतं की शांत राहणं म्हणजे शहाणपण. आपल्याला वाटतं की काही बोलायचं नाही, वाद नको, घरात किंवा नात्यातलं वातावरण खराब नको. आपणच स्वतःला समजावतो, जाऊ दे, काही उपयोग नाही बोलण्यात. पण असं करत करत एक दिवस मनामध्ये स्फोट होतो, कारण आत साठलेली ती गप्प शांतता हळूहळू दुःखात बदलते. कधी तुमचं असं झालंय का? कुणी काही चुकीचं बोललं पण तुम्ही गप्प बसलात आणि नंतर सगळी रात्रभर मनातच संवाद चालू, तेव्हा बोलायला पाहिजे होतं, का गप्प बसले मी? तर हे सगळं बोलण्याला निमित्त आहे. जवळचीच व्यक्ती त्रास देत असेल तर काय कराल? या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वाद घालण्यात आपली एनर्जी वाया घालवू नका, शांत रहा. व्हिडिओवर भरपूर कमेंट्स आल्या आणि त्यातच एक कमेंट अशी होती की आपण शांत बसलो की ती व्यक्ती जास्तच बडबड करते, शिव्या देते. तर हाच आहे आपला आजचा विषय. नेहमी शांत राहणं चांगलं नसतं. मी तुम्हाला 8 अशा वेळा सांगणार आहे ज्यावेळी तुम्ही गप्प बसणं बरोबर नाही. कधी कधी गप्प बसणं म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्यासारखं असतं. बऱ्याच वेळा तुम्हाला खूप काही बोलावंसं वाटतं, तेव्हा ओठावर आलेले शब्द तुम्ही तसेच गिळून टाकता. मनात खूप मोठा संघर्ष सुरू असतो, बोलू की नको. तुम्हाला वाटतं की शांत राहिलात म्हणजे तुम्ही शहाणपणा दाखवला, समजूतदारपणा दाखवला. पण खरं सांगू, काही लोक तुमच्या ह्याच शांतपणाचा गैरफायदा घेतात आणि त्यांना वाटतं की त्यांना आता परवानगीच मिळालीये. तुमच्या शांतपणामुळे त्यांना प्रोत्साहन मिळतं, पण तुमचा त्रास मात्र वाढत जातो. अशा लोकांसमोर शांत राहणं काही क्षणांपुरतं सुरक्षित वाटतं, पण लॉंग टर्ममध्ये आपल्या मानसिक हेल्थसाठी ते विषारी ठरतं. हे तुमच्या आत्मसन्मानाला हळूहळू संपवतं. चला तर मग आपण अशा 8 महत्त्वाच्या क्षणांबद्दल बोलूया, जेव्हा तुम्ही शांत न बसता प्रेमाने पण ठामपणे स्वतःची बाजू मांडायला पाहिजे. पहिला प्रसंग आहे जेव्हा कुणी तुमचा अपमान किंवा अनादर करतं तेव्हा. तुम्ही घरातली माणसं, मोठी असोत किंवा लहान, प्रत्येक नातं प्रेमाने जपता. पण जेव्हा कुणी तुमच्या कामाला, तुमच्या निर्णयाला किंवा तुमच्या अस्तित्वाला कमी लेखतं, तुमचा अनादर करतं, तेव्हा आपण गप्प बसतो. तुम्ही विचार करता, नको आता कशाला बोलायचं, कारण तुम्हाला लहानपणापासून शिकवलं जातं, वाद नको, भांडण नको. पण खरी गोष्ट अशी आहे, प्रत्येक वेळी तुम्ही गप्प बसता तेव्हा समोरच्याला वाटतं की हिला चालतं हे वागणं, आणि मग पुढच्या वेळेस ती व्यक्ती अजून बोलते, अजून तुम्हाला दुखावते. जेव्हा कुणी तुमच्या मर्यादा ओलांडतं आणि तुम्ही शांत राहता, तेव्हा नकळत का होईना तुम्ही त्यांना पुन्हा तसंच वागायला प्रशिक्षण देत असता. तुम्हीच त्यांना ग्रीन लाईट देता की ठीक आहे, माझ्याशी असं वागलं तरी चालतं. आता इथे मला पुन्हा एका कमेंटचा उल्लेख करायला आवडेल की तुमची मुलं सुद्धा तुम्हाला उलट बोलत असतील. अशी सुद्धा एक कमेंट आली होती की मुलगा मला टोचून बोलतो, जास्त शिकली नाहीस, काही काम करत नाहीस. तर अशा वेळी तुम्ही हे विसरता कामा नये की तुम्ही आई आहात. कितीही कमी शिकलेल्या असाल, कमवत नसाल, तरी सुद्धा तुमचा अधिकार मोठा आहे.